नमस्कार मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे आणि अर्थातच आपल्यासोबत आहे प्रियंका मॅडम. आज आपला महत्त्वाचा विषय, कारण की 2027 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे मॅडम. हो सर. आणि 27च्या मुलांना अभ्यासाचं डायरेक्शन काय असावं याची सुद्धा आता क्लॅरिटी, आता आज जो 14 जूनला पेपर झाला आहे यानंतर बऱ्यापैकी क्लिअर झाली आणि मुलांचा एक आता रनवे जो आहे तो क्लिअर झालेला आहे. Yes. आता 27 साठी कशी तयारी करायची या संदर्भात तुम्ही काही सांगताल का मॅडम? आता बघा आपली मागच्या म्हणजे 15 दिवसाआधी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली. तिथून बरेच मुलं संभ्रमात होते. ते 14 तारखेची वाट पाहत होते आणि आज 14 जूनचा पेपर झालाय आणि आज ऑलमोस्ट दुपारपर्यंत तुम्ही क्लिअर होता. आयदर तुम्ही राज्यसेवा मेन्स लिहिताय किंवा तुम्ही कंबाईन मेन्स लिहितात किंवा ज्यांचा स्कोर त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजे त्यांनी चांगला परफॉर्म नाही केलाय, तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी जर तुम्हाला राज्यसेवा करायची असेल तर ॲज अ करिअर ऑर्बिट अकॅडमी आपण तुमच्या मदतीसाठी घेऊन आलेलो आहोत जनरल स्टडीजची प्री प्लस मेन्स फाउंडेशन बॅच. आता ही जी बॅच असेल यामध्ये आम्ही काय क्युरेट केलेलं आहे हे आपल्याला सर व्यवस्थितरित्या समजून सांगतील आणि ही काय एवढी डेडिकेटेड बॅच असेल रिझल्टसाठी हे सुद्धा सर आपल्याला सांगतील. आता आपण बघतोय की आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं आता क्लॅरिटी झाल्यात, पण काही नवीन मुलं आहेत ज्यांचं 12वी झालंय, ग्रॅज्युएशन मध्ये ते शिकताय किंवा ग्रॅज्युएशन झालेत, असे पण आपल्याला विद्यार्थी आहेत जे 27च्या अनुषंगाने तयारी करतात. आता त्या विद्यार्थी अनुषंगाने आपली ही बॅच असणार आहे, जनरल स्टडीज फाउंडेशन बॅच 2027 अनुषंगाने. यामध्ये आपण प्री कम मेन्स याला अनुषंगाने जातोय. यामध्ये आपण सर्व विषय कव्हर करणार आहोत. मेन्सचे सोबतच आपण प्रिलिमचे सुद्धा विषय क्लिअर असणार आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय असणार आहे, यामध्ये तुमची आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे तो आपला चालवला जाणार आहे. त्याला आपण एक नाव दिलंय मॅडम बघा, Yes. 360 येस 360 आन्सर रायटिंग प्रोग्राम. येस AWP 360. यामध्ये एक्झॅक्ट काय असणार आहे 360 आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये? आता सर हे जे आहे ना, आता आन्सर रायटिंग म्हणजे तुम्हाला प्रश्न दिसला आणि तुम्ही डायरेक्ट लिहायला गेले असं नाही होत. तो जो प्रश्न आहे नेमकं विचारलं काय आहे, प्रश्न किती भागामध्ये तोडून विचारलेला आहे, मग त्या प्रश्नाच्या सब हेडिंग ओळखणे, त्याला साजेसं जे काही विचारलंय ते लिहिणे, सोबत डायग्राम काय असतात, फ्लोचार्ट कसे बनवायचे, केस स्टडी कशा टाकायच्यात, एक्झाम्पल काय असतात. म्हणजे जो विद्यार्थी पहिल्यांदा उत्तर लिहितो ना त्याला माहितच नसतं एक्झाम्पल काय असतात. हे एक्झाम्पलची भानगड माझ्यासोबत खूप झाली आहे, सरांसोबतही झाली असेल त्यांच्या पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टला. माझ्या पहिल्या अटेम्प्टला मला एक्झाम्पल काय हे आम्हाला स्ट्रगल करावं लागत होतं लिटरली, हे कसं ऍड करायचं काय करायचं. तर ह्या सगळ्या जे आमचे अनुभव आहेत, आम्ही जो त्रास भोगलेला आहे तो त्रास कुठे ना कुठे कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना एक नेमकं काय असतं आन्सर रायटिंग ते या 360 आन्सर रायटिंग प्रोग्राम मधून आपण घेऊन येणार आहोत आणि जे सगळं चालू होणार आहे आपलं 20 जून पासून. आणि या संदर्भात अजून एक महत्वपूर्ण गोष्ट आहे, 360 आन्सर रायटिंग प्रोग्राम जो आहे, अगोदर तुम्हाला बेसिकली काय वर्डिंग काय असणार आहे, तसं मॅडम सांगितलं आन्सर कसं फोडायचं, कसं ते लिहायचं हे शिकवलं जाणार आहे. हे आपल्या रेग्युलर बॅचमध्ये त्या डिटेलमध्ये होणारच आहे. यामध्ये आपण 1001 प्रश्न आपले जवळपास कव्हर होणार आहेत जीएसचे, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण 360 आन्सर रायटिंग प्रोग्रामच्या अंदर युट्यूबला सुद्धा जातोय. येस आणि युट्यूबचा एक्झॅक्ट कसा रेशो असणार आहे या संदर्भामध्ये, आपण युट्यूबला 360 कसं घेऊन जातोय आणि त्यामध्ये काय काय कव्हर होणार आहे ते सुद्धा सांगा. ते सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. येस येस विशेषतः YouTube 360 AWP हा जो प्रोग्राम आहे हा ऑलमोस्ट इयर राऊंड प्रोग्राम आहे आणि हा सगळ्यांसाठी मोफत आहे. म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलवर यायचं आणि तुम्ही ते काय करायचं पाहायचं आणि पुढे आम्ही जसं जसं तुम्हाला डायरेक्शन देऊ तसं तसं तुम्ही काय करायचंय, तो जो उत्तर दिलेला आहे ते आमच्या तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर किंवा टेलिग्राम जो एक चॅनल आपण क्युरेट केलेला आहे त्यावर तुम्ही पाठवू शकता. आता याच्यामध्ये काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल पहिला वीक घेतला आपण, याच्यामध्ये समजा GS1 ला आपण केटर करतोय आणि त्यामध्ये सर हा हिस्ट्री हा सेक्शन काय करतील, क्युरेट करतील किंवा पाहतील. यामध्ये MPSCचा राज्यसेवेचा 2025चा पेपर हा आपल्याला एक मिरर असणार आहे आपल्या पुढे. ऍट द सेम टाइम या पर्टिक्युलर टॉपिकवर UPSCने आतापर्यंत कसे कसे प्रश्न विचारले आहेत आणि किती किती प्रश्न विचारलेत हे आपण 2025 पासून 24, 23, 22, 21 म्हणजे काय आधी इमिडिएट आलेले प्रश्न आणि नंतर तुमचे जसे मागे जाऊ तसे तसे प्रश्न म्हणजे आपण एकंदरीत घेणार आहोत. आपण PYQ 2024-25 पासून 14 पर्यंत UPSCचे बघणार आहोत. आणि MPSCचा जो पहिला पेपर झालाय मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, तो सुद्धा आपण ह्यामध्ये डिस्कशनला घेणार आहोत. उत्तर काय असावेत, काय होते, काय अपेक्षित आहे आणि एक्झामिनर कसा विचार करतो, या अनुषंगाने आपली ही 360 आन्सर रायटिंग प्रोग्राम हा आपला चालणार आहे युट्यूब वरती मॅडम. येस सर.
हे सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण तुम्ही सुद्धा डेट नोट करा. 20 तारखेपासून ह्या संदर्भातले लाईव्ह प्रोग्राम हे आपले चालणार आहे. ह्या संदर्भातली वेळ ही सुद्धा आपण डिक्लेअर करणार आहोत. आता ह्या व्यतिरिक्त आपण ह्या फाउंडेशन बॅचमध्ये काय असणार आहे, आपले एनसीईआरटीचे जे लेक्चर्स असणार आहेत, त्या एनसीईआरटीच्या लेक्चर्सला सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. एनसीईआरटीच्या लेक्चरमध्ये काय काय असणार मॅडम, तुम्ही सांगताल थोडं? आता एनसीआरटी मध्ये जे आपल्याला सांगतात ना, जनरली 6वी पासून ते 10वी पर्यंतच्या एनसीआरटी वाचल्या पाहिजे. मग जनरली मुलं नाहीत वाचत, कारण एनसीआरटी तर ओल्ड एनसीआरटी आहेत आणि नव्या एनसीआरटी आहेत. खूप जास्त कन्फ्युजन आहे. मग ही जी एनसीआरटीची बॅच आहे, ज्यात जो काही रिलेव्हंट सेक्शन आहे, तुमचा ओल्ड एनसीआरटीचा असेल नाही तर न्यू एनसीआरटीचा असेल, तो आपण कव्हर केलेला आहे आणि ते तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. ओके, म्हणजे एनसीईआरटी हा एक म्हणजे डिसिसिव्ह असा एक विषय आहे आणि तो तुमचा बेसिक कव्हर करतो. सगळ्यात महत्वाचं बेसिक कव्हर करतो म्हणजे काय, तुम्हाला प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, तिथले प्रश्न हे डायरेक्टली या एनसीईआरटीच्या मधनं येत असतात. त्यामुळे तुमचा कव्हरेज फाउंडेशन मध्ये एनसीईआरटी सुद्धा आपलं टार्गेट असणार आहे. सर, एनसीआरटी सोबत आपण स्टेट बोर्ड सुद्धा कव्हर करणार आहे, ओके. जेणेकरून एमपीएससीचा जो क्राऊड आहे, एमपीएससीचा जो क्राऊड आहे, एमपीएससी जो करतोय, यांना सुद्धा स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोघांना सुद्धा भरपूर असा फायदा होणार. दोघांमध्ये फरक काहीच नाहीये, फक्त भाषेतला फरक आहे. मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश असा हा फरक आहे. त्यामुळे खूप जास्त लोड घेण्याचा विषय नाही. एनसीईआरटी आपण स्टेट बोर्ड एकदम सुव्यवस्थित पद्धतीने कव्हर करणार आहोत. त्यातनं तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आणि नाही झाल्यात तर आम्ही आहोतच, जेणेकरून तुम्हाला ऍपमध्ये असेल किंवा युट्यूबला असेल याची क्लॅरिटी आम्ही नक्की देणार आहोत. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं असणार पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असणार मॅडम. मग ह्या नोट्स कसे असणार, म्हणजे कोण वापरू शकणार, एमपीएससी वाले, युपीएससी वाले दोघे वापरू शकतील का? हो सर. आता बघा, नोट्सचे 2 फॉर्मॅट असतील. एक तर आपल्या ज्या बोर्डवर असतील त्या पीपीटी, म्हणजे जे क्लासमध्ये शिकवलं त्या पीपीटी तुम्हाला, जे काय आपण लिहिलेलं असेल ते तुम्हाला मिळतीलच. सोबतच ज्या तुम्हाला फायनल रिव्हिजनसाठी वापरायच्या आहेत, असे काही असतात ना, काही फॅक्च्युअल डाटा असतो, कुणाचा कोट असतो, मग अशा तुम्हाला ज्या नोट्स मेकिंग एक खूप झंझट असते विद्यार्थ्यांसाठी. मग आपण काय केलं, या पर्टिक्युलर बॅचमध्ये नवीन नवीन विद्यार्थी असतात ना, मग नाही समजत एवढं, मग तो प्रॉब्लेम कुठेतरी आम्हीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ज्या तुम्हाला फायनल रिव्हिजनसाठी वापरायच्या त्या नोट्स सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणजे पीपीटी तर असणारच आहेत, पण ज्या तुम्हाला एक्झाम मध्ये जे लिहायचं आहे, ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची, ते पण तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे बायलिंग्वल मध्ये तुम्हाला इंग्लिश मराठी मध्ये नोट्स उपलब्ध असणार आहेत. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. इंग्लिश मराठीमध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा या आणि ठिकाणी अजून एक उपलब्ध सर, असेल. नोट्स म्हणजे तुम्हाला एखादं पुस्तक आणलं आणि त्याचं कॉपी पेस्टेड व्हर्जन आहे, नोट्सच्या नोट्सच असल्या पाहिजे. कमी वाचायचं, जास्त रेप्लिकेट करायचं, हा नोट्सचा फंडा असतो. आणि ते कुठेतरी आपण आपल्या या पर्टिक्युलर बॅचच्या संदर्भामध्ये एक आणण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर काय होतं, एखादं XYZ पुस्तक असतं, ते पुस्तक उचलायचं आणि डायरेक्ट तुम्हाला नोट्स म्हणून दिल्या जातात. तसं होणार नाही. इथे हँड रिटन किंवा जे काही असेल तुमचं वर्ड फॉर्मॅटमध्ये, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, एक्झाम मध्ये जे तुम्हाला ओमिट करायचंय त्या नोट्स आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, आणि त्यासोबत याला सपोर्ट करण्यासाठी आपला मेंटरशिप सुद्धा आपल्याला उपलब्ध असणार आहे. म्हणजे काय, तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल विषयामध्ये, डाऊट क्लिअर होत नसेल, तर मेंटरशिपमध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तुम्हाला काय वाचायचे, तुम्हाला टार्गेट सुद्धा दिले जातील आणि हे सगळे तुम्हाला ह्या फाउंडेशन बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहोत. या फाउंडेशन बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं काय, की आपली एक 20 जूनपासून या संदर्भातली आपली सिरीज या सगळ्या चालू होणार आहेत. मग त्यामध्ये युट्यूबला आपण लाईव्ह जाणार आहोत, ऍपमध्ये काही गोष्टी घडणार आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 20 तारखेनंतर राज्यसेवेची मुख्य परीक्षा फाउंडेशन बॅचच्या संदर्भात प्री कम मेन्सच्या संदर्भातला सर्व सेशन आपले सुरू होणार आहेत. आता सुरू होत आहे म्हणजे 20 तारखेनंतर काहीच होणार नाही असं नाही, तो लॉंग प्रोसेस चालणार आहे. त्यामुळे तुम्ही कधीही जॉईन झालात तर तुम्ही नवीन नसणार आहात. तुम्हाला पुढच्या सोबत 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा केव्हा जॉईन होताल, त्यामध्ये तुम्हाला ह्या त्या सगळ्या कन्सेप्ट त्या क्लिअर होणार आहेत. यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये व्हिडिओ हे उपलब्ध असणार आहे. येस सर, येस हे सर. सगळ्यात महत्वाचं आहे हो मॅडम. सर, हो. कारण की मुलांना असं होणार नाही की आता आपण लाईव्ह मध्ये पुढे गेलेत, त्यामुळे आता पाठीमागचं काय, पाठीमागच्यांसाठी सुद्धा आम्ही डाऊट सेशन ठेवणार आहोत. तुम्हाला कधी डाऊट वाटलेत तर येस सर, मुलं विचारू शकतात मॅडम. येस सर, त्यांना येस सर. कसली अडचण येणार नाही. ते एकदम स्मूथली ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फीस किती असणार आहे? फीस फक्त आणि फक्त 9,999 रुपये आहे. एवढी कमी का? कमी याचं कारण एकच आहे, आमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस खूप कमी आहेत आणि त्यामुळे आपोआपच आमची फीस काय होते, कमी होते. मार्केटच्या ऑलमोस्ट 1/4 एवढी ही फीस आहे. कुठे कुठे तर 1/5 एवढी आहे. याचा अर्थ असा नाहीये की कंटेंटमध्ये तुम्हाला कुठे कमी मिळेल. आम्ही तर एक गॅरंटी देतो, मार्केटपेक्षा तुम्हाला वरचढच कंटेंट, वरचढच गोष्टी इथे मिळतील. फीस कमी असण्याचं एकमेव रिझन आहे, आमचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस कमी आहेत.
आणि सोबतच याच्यामध्ये EMI सुद्धा उपलब्ध आहे, जेणेकरून काय होईल, विद्यार्थ्यांना एकदम नाही एवढे भरता येतात. तुम्ही हळूहळू जरी 2 टप्प्यामध्ये हे भरले तरी काही एक प्रॉब्लेम नाहीये. सर ओके. अजून काय सांगाल? यामध्ये अजून सगळ्यात महत्वाचं की आता आपण प्री कम मेन्स म्हणतोय. मेन्समध्ये जीएसचे 4 पेपर आहेत मॅडम. येस सर. जीएस 1, 2, 3, 4 प्लस एसए. प्लस एस हे सुद्धा यामध्ये समाविष्ट असणार आहे. ज्यांना मार्केटमध्ये तुम्ही गेला तर बराचसा बाजारामध्ये तुम्ही गोंधळून जाताल, अशी स्थिती इथं गोंधळण्याची स्थिती नाहीये. इथं टू द पॉइंट आणि क्लॅरिटी ही तुम्हाला तुमच्या समोर असणार आहे. तुमचा प्रोग्रेस जो असेल तो पहिल्या दिवशी तुम्ही नोट डाऊन करा स्वतःला, काय काय प्रॉब्लेम आहेत, आणि नंतर 3 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर स्वतःला या गोष्टी संदर्भात अनालिसिस केलं तर तुम्हाला समजेल की मागच्या 2 महिन्यात 3 महिन्यात तुमच्यामध्ये प्रोग्रेस झालेला आहे. येस. आणि मी नक्की सांगतो की पुढच्या जानेवारीपर्यंत जो काही सिलेबस होईल त्यामध्ये तुम्ही कॉन्फिडन्स राहताल येस. की 27 ची प्रिलिम्स आपण क्लिअर करूच. मेन्स मेन्स सुद्धा पण तुमची डिसेंबर पर्यंत रेडी असेल. रेडी असा, म्हणजे मेन्सला सुद्धा तुम्ही तयार असाल. दोन्ही एक्झामसाठी MPSC असेल किंवा UPSC असेल, आणि मराठी टक्का हा वाढलाच पाहिजे. येस सर. काय म्हणता मॅडम? येस सर. त्यासाठीच हा सगळा खटाटोप चालू आहे. जो स्ट्रगल आम्ही केलाय तो आता करण्याची गरज न भासावी म्हणून हा सगळा एक आपला प्रयत्न आहे. ओके. आता बघा अजून एक गोष्ट जी सांगायची होती, तो आमचा उद्देश एकच आहे ना, म्हणजे उगाचच खूप जास्त मग समजा इथिक्स असेल तर इथिक्स मध्ये मग कार्ल मार्क्सचा जन्म कुठे झाला आणि तो ब्रिटनमध्ये गेला आणि काम त्या जर्मनीचा होता, ह्या गोष्टी रिलेव्हंट नाहीयेत. मग कार्ल मार्क्स त्याची विचारधारा काय होती आणि त्याचं इथिक्स मध्ये आपण रिप्लिकेशन काय देऊ शकतो, फक्त तेवढंच वाचायचं आणि पुढे जायचं. जास्त फापट पसारा वाचणे नाही. जेवढा तुम्ही फापट पसारा वाचणार तेवढा सिलेबस कव्हर करायला टाइम लागणार, आणि जेवढा सिलेबस कव्हर करायला टाइम लागणार तोपर्यंत तुमचं मोटिवेशन 0 होणार. मग ते करायचंच नाही. जे लागतंय तेवढंच वाचायचं, तेवढंच प्रॅक्टिस करायचं, पेपर द्यायचं आणि इथून निघून जायचं. हा एकमेव उद्देश या पर्टिक्युलर बॅचचा आहे. त्यामुळे संधी सोडायची नाहीये. 20 जून नंतर आपण सर्व लेक्चर्स हे आपले अवेलेबल व्हायला सुरुवात होतील. तुम्ही युट्यूबला आपला एक टायमिंग असेल, तो टाइम तुम्ही फॉलो करायचा आहे. या संदर्भातले अपडेट जे असतील ते तुमच्यासमोर लवकरच येतील. त्या अपडेटनुसार तुम्ही युट्यूबला वेळेवर उपस्थित राहा. 360 आन्सर रायटिंग प्रोग्राम तुम्हाला उपलब्ध होईल, आणि ॲपमध्ये लेक्चर्स जे आहेत ते सुद्धा सुरू होऊन जातील. त्यामुळे संधी सोडायची नाहीये. येस सर. आणि आपल्याला यशासाठी पहिली पायरी म्हणजे काय, करिअर ऑर्बिट अकॅडमी येस असंच म्हणावं लागेल. येस सर. ठीक आहे, चालेल मग. भेटूया मग 20 जून पासून आपल्या लाईव्ह लेक्चर्स मध्ये. ओके. नवे असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सबस्क्राईब केलं तर गोष्टी पुढे यात चालणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन ऑन करा, आणि लेक्चर्स आवडल्यानंतर किंवा हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक नक्की करायचंय आणि सोडायचं शेअर नाही. करायचंय. ज्याला कुणाला राज्यसेवा करायची त्या सगळ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि पाहिजे. नंबर पण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. हा. 8956366227 हा नंबर आहे. हा नंबरवर कॉन्टॅक्ट करा, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा डिटेल उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही त्यानुसार सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे, चालेल मग थांबूयात आपण. येस सर. थँक्यू मॅडम. येस येस.